गद्य आकलन, गद्य म्हणजे उतारा, गद्य मीन्स पॅसेज, गद्य मीन्स पॅसेज, आकलन मीन्स अंडरस्टँडिंग, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग. हा आपला आज टॉपिक आहे. आजचा सुविचार आहे वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ओके, वाचन मुलांना आपण काय केलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे, चांगलं वाचन केलं पाहिजे आणि जे वाचलेलं आहे त्याचं मनन केलं पाहिजे आणि आपण जे वाचलेलं आहे आज दिवसभरात त्याचं थोडंफार सुद्धा आपण लिहिलं पाहिजे. कळालं? कारण वाचनामुळे आपली बुद्धी तल्लख होते. आपण जे वाचतो ओके त्याच्यामुळे आपली जी लिखाण कौशल्य आहे, ऑब्झर्वेशन आहे ते चांगल्या प्रकारे होतं. आजचा सुविचार समजला, वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. तर आजचा जो विषय आहे गद्य आकलन, हा एकूण 5 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतो. एकूण 5 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतो. पेज नंबर 65 टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला दिसेल की ते सर्व काय काय डायग्राम वगैरे आहेत आणि एक उत्तर आहे ते सर्व तुम्हाला दिसेल. प्रश्न क्रमांक 5 भाग बघा, मराठीचे भाग विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5 असे 5 विभाग आहेत. किती विभाग आहेत? 5 विभाग आहेत. आणि त्या 5 विभागामधील जो 5वा विभाग आहे त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन पहिल्या क्वेश्चन मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये गद्य आकलन हा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न तयार करायचे असतात. ओके, आपण सविस्तर त्याची चर्चा करूया. वी विल सी इन डिटेल. बघा, दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित जो दिलेला उतारा आहे तो काय करायचा असतो, वाचायचा असतो. The given passage in the examination you should have to read properly. तुम्हाला जो दिलेला उतार असतो तो चांगल्या प्रकारे वाचन करायचा. त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. On the basis of the passage, एक एक वाक्याचा ओके ज्याचा उत्तर एक सेंटेन्स किंवा एक शब्द येईल अशा प्रकारचं प्रश्न आपण तयार करायचे आहेत. समजलं? आणि फक्त 5 प्रश्न तयार करायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क आहेत? 1 मार्क आहेत. तुम्ही 5 पेक्षा जास्त प्रश्न सुद्धा बनवू शकता. तिथं काही बंधन नाही. म्हणजे पहिल्यांदा काम काय करायचं, आपण दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तयार करायचे. हे 5 प्रश्न असे असावेत की त्याचे उत्तर प्रत्येकी एका वाक्यात येईल. द आन्सर शुड बी इन 1 वर्ड और इन 1 सेंटेन्स. आपल्याला दीर्घोत्तरी सारखा प्रश्न लिहायचा नाही, ओके वर्णन करा असं प्रश्न लिहायचं नाही. त्याचं उत्तर एका वाक्यात येईल असं आपण उत्तर तयार करायचं, प्रश्न तयार करायचे आहेत. फक्त प्रश्न तयार करायचे आहेत, उत्तर लिहायचे नाही. उत्तर लिहायचे नाही. बघा, हा डायग्राम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डायग्राम. उतारा म्हणजे पॅसेज. उतारा म्हणजे पॅसेज. गद्य आकलन म्हणजे गद्य म्हणजे जो उतारा आहे त्याचं आकलन आपल्याला कसं करायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचा. मी पहिल्यांदा सुविचार म्हटले, आपलं वाचन, आपका रीडिंग, your reading should be perfect, your reading should be fast and you should read every day. दररोज तुम्ही
10 ओळी मराठी लिहिलं पाहिजे आणि दररोज तुम्ही 10 ओळी वाचलं पाहिजे. कमीत कमी एक लेसन तुम्ही रोज वाचलं पाहिजे. समजलंय? उतारा काळजीपूर्वक वाचा, विचार समजून घ्या. प्रत्येक उतार्यामध्ये एव्हरी लेसन हॅज थॉट्स. त्याच्यामध्ये काय असतात? चांगले विचार असतात, चांगली माहिती असते आणि ते सर्व आपण काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण समजून घेतलं पाहिजे. उतार्यातून तुम्हाला ज्यावेळी तुम्ही 5 प्रश्न बनवता, when you prepare 5 questions you get 5 marks. ज्यावेळी तुम्ही उतारा बनवता त्यावेळी तुम्हाला काय 5 मार्क्स मिळतात. बघा, आपला मुद्दा हा झाला, काळजीपूर्वक वाचा, उतार्यातील विचार समजून घ्या, त्यानंतर उतार्यामध्ये 5 गुण तुम्हाला प्रश्न बनवल्यानंतर when you prepare 5 questions you can get 5 marks. आता उतारा 80 ते 100 शब्दांचा दिला जाईल. In examination you will get the passage, it will contain 80 to 100 words. 80 ते शब्द त्याच्यामध्ये 80 ते 100 शब्दांचा उतारा तुम्हाला परीक्षेत दिला जाईल. तर प्रश्न बनवण्यासाठी आपल्याला संकल्पना समजून घेतली पाहिजे. व्हॉट इज द कन्सेप्ट? त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे ती समजून घेतली पाहिजे. प्रश्न बनवतेवेळी कोण, कोठे, केव्हा, काय, कसे, आता मी थोडं दिलेलं आहे परंतु तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. कोण, ओके, हू, कोठे, वेअर, केव्हा, ओके, का, वाय, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही प्रत्येक ओळीमधल्या प्रश्नावरती भर देऊन काय करू शकता? ते प्रश्न तयार करू शकता. तुम्हाला मी नंतर टेक्निक सांगणार आहे की प्रश्न कसे तयार करायचे. ओके, तुम्ही शांत रीतीने ऐकून घ्या, ही कन्सेप्ट समजून घ्या, हा प्रश्न कोठे असतो, पेपर पॅटर्न काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजे. हा प्रश्न क्रमांक विभाग 5 मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 3 जे प्रश्न असतात त्याच्यातला 3 पैकी 2 सोडवायचे असतात. ओके, प्रश्न लिहा. बघा, परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? फक्त प्रश्न लिहायचे आहेत. काय करायचे आहे? फक्त प्रश्न लिहायचे आहेत. इफ यू वॉन्ट टू टेक द फोटो ऑफ दिस पिक्चर यू कॅन टेक, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुक मध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या किंवा तुमच्या पेज नंबर 65 ओके वरती गद्य आकलन म्हणून दिलेले आहे. तिथं कसा प्रश्न तयार करायचा, काय करायचं, ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. पुढे आपण जाऊया. बघा, पत्रलेखन, कथालेखन आणि गद्य आकलन. दिस इज द क्वेश्चन पेपर पॅटर्न. आ ई पैकी 2 सोडवणे. ओके, म्हणजे याच्यातले 2 आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. याच्यामध्ये तिसरा जो आहे तो गद्य आकलन आहे. आता महत्वाच्या मुद्द्यांच्या वरती आपण थोडी चर्चा करूया. प्रश्न पहिला मुद्दा आहे, तयार केलेला प्रश्न अर्थपूर्ण असावा. जो तुम्ही प्रश्न तयार करता तो प्रश्न कसा असायला पाहिजे? अर्थपूर्ण असला पाहिजे. इट हॅज मीनिंग. You should not prepare any question which has not meaning. Okay, it means not meaningless question आपण तयार करायचा नाही. जो प्रश्न तयार करायचा आहे तो अर्थपूर्ण असला पाहिजे. आपण याच्या आधी चर्चा केली होती, प्रश्न तयार करते वेळी कोठे, कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रकारच्या प्रश्नांची रचना
करण्याचा सराव करावा. आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी. ओके. तो आंबा खात आहे. काय खात आहे? सरळ. म्हणजे आपल्याला प्रश्नांची प्रॅक्टिस, प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला हे प्रश्न इझी जाणार आहे. त्यानंतर प्रश्नांचे उत्तर उत्तरातच असेल असे प्रश्न असावेत. व्हॉट द क्वेश्चन यू आर प्रिपेअरिंग, द आन्सर शुड बी इन द पॅसेज. तुम्ही प्रश्न तयार करता त्याचा प्रश्न उत्तर जे आहे ते पॅसेज मध्येच असलं पाहिजे, त्याचं उत्तर बाहेर नसावं. ओके. म्हणजे आपल्या मनाचा प्रश्न त्याच्यामध्ये टाकायचा नाही. तुम्ही उत्तरातल्या लाईन वाचा आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न, त्याच्यामध्ये जो तयार होईल प्रश्न, तो प्रश्न लिहायचा. त्यानंतर उतारे पडताळून पहावे. पडताळून किंवा ते प्रश्न आपण तयार केलेला तो बरोबर आहे का बघायचा. ओके. प्रश्न आपण जो तयार केलेला आहे तो बरोबर आहे का पाहायचा. त्यानंतर उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही. गद्य आकलन मध्ये ज्यावेळी तुम्हाला उतारा दिला जातो आणि उतार्यावरती 5 प्रश्न बनवायला सांगितले जातात, त्यावेळी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आवश्यकता नाही. Need not to write the questions answer in the examination. You should write only questions. त्यानंतर प्रश्नांच्या शेवटी बघा, सर्वात महत्वाचं आहे, प्रश्नांच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणे महत्वाचे आहे. प्रश्नचिन्ह बघा, आपण पंक्च्युएशन मार्क्स साठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. फॉर द पंक्च्युएशन मार्क्स यू विल गेट 2 मार्क्स. ओके. 2 प्रश्न, ते पण 2 मार्कांचं आहे. बरोबर आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह. बघा, ज्यावेळी आपण चांगला पेपर लिहितो, उत्कृष्ट पेपर लिहितो, त्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क प्रश्नचिन्ह किंवा कॉमा, जे फुल स्टॉप जे आहेत ते व्यवस्थित वापरले पाहिजेत. ओके. 7वां आहे की उतार्याला योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न तयार करू नये. बघा, पॅसेज दिलेला आहे, त्याला योग्य शीर्षक कोणता असेल असा प्रश्न लिहायचा नाही. समजलं? तर हे 7 नियम आहेत. ह्या 7 नियमावरती आपल्याला 5 मार्क्स मिळणार आहेत. ओके. अर्थपूर्ण प्रश्न असावा, कोण, कोठे, केव्हा या प्रकारचे प्रश्न करायचे, प्रश्नांचे उत्तर लिहू नयेत, उत्तरांची पडताळून पहावेत, उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही, आणि शीर्षक, योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न करायचा नाही. त्याच्यानंतर आपण एक नमुना म्हणजे एक्झाम्पल, गद्य आकलन याचा एक आपण उदाहरण पाहूया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये in your textbook this passage is there. खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. पूर्वरंग. लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वेकडील देशांचे प्रवास वर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशातील विविध लोकांचे अंतरंग हेच नाव याला साजेसे ठरेल. याचाच अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णनच नाही, तर ते आहे विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांचा बारकाईने केलेला अभ्यास आणि त्यांचे मनोवेधक चित्रण आणि या चित्रणाच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला अनोखा रंग. पुढे आपण बघूया.
पुस्तकाची सुरुवातच होते लेखकाच्या प्रवास तयारीने. त्यात लेखकाचा उडणारा गोंधळ, परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा गालठाणपणा विनोद भाषेत व्यक्त करताना पुलंनी अनेक छान किस्से सांगितले आहेत की पहिल्यांदा वाचतानाच हे पुस्तक मनाची पकड घेते. बघा, हा आहे एक उतारा. आपल्याला उतारा जो आहे तो पुस्तकामधील येणार टेक्स्टबुकच्या बाहेर येईल. समजलं? आणि या पहिल्यांदा काय करायचं, आपला नियम क्रमांक 1, पहिल्यांदा फर्स्ट रीड द पॅसेज. पॅसेज कसा आहे की काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर त्याच्यातली संकल्पना, त्याच्यातली काय कन्सेप्ट आहे, बरोबर आहे, हे पुस्तकांच्या बद्दल कन्सेप्ट आहे. आता पु ल देशपांडे यांनी प्रवास वर्णन जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते प्रवासासाठी जाणारे गोंधळ काय होतो, प्रवास फक्त प्रवासासाठी करत नाही, त्यांचे स्वभाव, त्यांची राहणी, त्यांचे आचार, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी ते जात असतात. त्यानंतर त्यांच्यातले विचार समजून घेणे आणि उतारा काळजीपूर्वक वाचणे. ओके, उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर बघा याच्यामध्ये प्रश्न कसे तयार केलेले आहेत, हे उत्तर याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत? समजलं? पहिल्याच ओळीमध्ये लेखक अर्थातच आपले स्वतः सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. बघा, आता आपण उत्तरामध्ये जाऊया. थोडं याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण क्वेश्चन फॉर्मेशन कसं तयार होतं थोडं प्रॅक्टिकली बघूया. ओके, सेकंड लाईन अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. दिस इज अ फर्स्ट. सेकंड लाईन म्हणजे पहिली लाईन जी आहे उत्तरातली, त्याच्यामध्ये आवडते लेखक. पहिला क्वेश्चन काय केलेला आहे की पूर्वरंग हे प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये प्रश्न करतेवेळी एक थोडासा नियम, एक साधा नियम आहे. प्रत्येक सेंटेन्समध्ये प्रत्येक वाक्यामध्ये एक प्रश्न किंवा एक पेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात. समजलं? आपण कधीही पॅसेज ज्यावेळी आपल्या जवळ येतो त्यावेळी गोंधळून जायचं नाही. डोंट बी कन्फ्युज व्हेन यू गेट द पॅसेज इन फ्रंट ऑफ यू. पहिल्यांदा काय करायचं की लाईन, ओळ वाचून घ्यायची. फॉर एक्झाम्पल, लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. पूर्वरंग हे पुस्तक हे प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, पहिल्यांदा देशपांडे, मग पु ल देशपांडे, मग आपण प्रश्न काय तयार केला, पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ओके, दुसरा प्रश्न आहे की पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे. वाङ्मय लिटरेचर, वाङ्मय म्हणजे लिटरेचर. पूर्वरंग हे प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. सेंटेन्स दुसरा समजला तुम्हाला. पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वरंग हे पुस्तक आहे, प्रवास वर्णन हे टाईप ऑफ लिटरेचर आहे. समजलं? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पूर्वरंग आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न तयार करू शकतो. समजलं? दुसरा प्रश्न असा आहे की तिसरा प्रश्न, सुरुवात आणि कोणत्या विषयाने, पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात. त्या प्रश्नाचं ते असा प्रश्न आपण तयार करू शकतो. पुस्तकात कोणत्या गोष्टीचा अभ्यास लेखकाने केला आहे. पुस्तकात लेखकाने कोणत्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. पुस्तकातून लेखकाच्या कोणत्या लेखन शैलीचा परिचय होतो. म्हणजे विनोदी लेखन शैलीचा परिचय होतो. बघा, 5 प्रश्न तयार आपण केलेले आहेत. कोण वापरलेला आहे, कोणता हा प्रश्न वापरलेला आहे, प्रश्न प्रकार म्हणजे प्रश्न क्वेश्चन पॅटर्न वापरलेला आहे.
समजलं, कोणता इथं पण वापरायला कोणता, म्हणजे हे ह्या ज्या गोष्टी आहेत आपण याच्यामध्ये वापरू शकतो. कोण, कोणता, त्यानंतर सुरुवात कोणत्या विषयाने, त्यानंतर कोणत्या पुस्तकात, कोणत्या, त्यानंतर कोणत्या लेखन शैलीचा. म्हणजे आपण एक साधा आपण प्रश्न आपण तयार करू शकतो. प्रत्येक सेंटेन्स मध्ये हे नेम लक्षात ठेवा, प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपण एक क्वेश्चन तयार करू शकतो. बरोबर आहे. लेखक फॉर एक्झाम्पल अजून आपण असं विचार करू शकतो की पुस्तकाची सुरुवात लेखकाने प्रवास तयारीने केली. ओके, इथे दिलेलं आहे की प्रवास पुस्तकाच्या आपण असा प्रश्न विचारू शकतो की लेखकाने पुस्तकाची सुरुवात कशा प्रकारे केली. लेखकाने पुस्तकाची सुरुवात लेखन म्हणजे प्रवास लेखनाने केली. समजले. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. नमुना गद्य आकलन 2 बघा. दुसरा उतारा एक आपण समजून घेऊया. नेमका आहे की उतारा वाचून घेणे. मित्रांनो, उतारा असा आहे, मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचून ही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते, शब्दांहूनही ती परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. कसे जेवावे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. म्हणजे आपल्या प्लेट म्हणतो आपण, आपल्या जेवणाकडे म्हणजेच पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. म्हणजे आपल्याजवळ जेवण असेल तर आपण जेवण मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. जेवण ज्यावेळी आपल्याला आपली आई आहे किंवा ज्यावेळी आपल्याला जेवण वाढते त्यावेळी जेवण घ्यावे. असं करू नये की लवकर आणा असं काही करू नये. तेव्हा पंगतीत सर्वांना, पंगत म्हणजे अनेक लोक एकत्र जेवायला बसतात, घरातले सगळे फॅमिली एकत्र बसते, त्याला म्हणतो आपण पंगत. पंगतीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल. आणि ज्यावेळी म्हणजे सर्व आपले जेवायला बसतोय त्यावेळी ज्यावेळी आपल्याला जेवण येईल त्यावेळी सर्वांच्या बरोबर आपल्याला जेवण मिळेल. हवरेपणा करू नये. हवरेपणा म्हणजे मला दे, मलाच सर्व दे, अशा प्रकारची गोष्ट आपण कधी जेवते वेळी करायची नाही. हा उतारा पण आहे आणि ही शिस्त पण आहे आणि ही संस्कृती पण आहे. शिते पानाच्या खाली सांडू नयेत. शिते म्हणजे भाताचे जे तुकडे असतात किंवा भात आपण खात असतो, अन्न जे असतं, ओके, किंवा चपाती जी असते आपली, त्याचे जे तुकडे आहेत ते खाली सांडू नये. पानात काही टाकू नये. पानात काही टाकू नये. पानावरील पदार्थावर टीका करू नये. आणि आपल्याला जेवण जे वाढलेलं आहे, मुलांनो, आपल्याला जे जेवण मिळतं त्याला कधीही नाव ठेवू नये. ओके, त्याच्यावरती कधीही टीका करू नये. आणि टीका करायची असेल तर आपल्या मम्मीशी थोडं लांब होऊन, थोडं बाजूला होऊन आपण काय करायचं की थोडं बोलायचं आहे. सर्वांच्या समोर बोलायचं नाही. वाच्यता करू नये. आणि काय की वाच्यता म्हणजे ते कधी बोलू नये, दुसऱ्यास दाखवू नये. बघा, हे असं झालेलं आहे ते तसं झालेलं आहे, त्याचं आपण कधी दाखवू नये. कारण दुसऱ्यांना किळस येते आणि काय होतं की त्याचं दुसऱ्यांना वाईट वाटतं. म्हणजे हा एक उतारा आहे. बरोबर आहे. तर या उतार्यामध्ये एक चांगला संदेश आहे की आपण जेवते वेळी आपण त्या अन्नाला, त्या जेवणाला आपण कधीही नावं ठेवायची नाही. हा एक आपला मॉरल आहे आजचा. आपल्याला जे जेवण मिळालेलं आहे, जे अन्न मिळालेले आहे ते आपण कष्टाने मिळवलेलं आहे, ते आपल्या आई वडिलांनी कष्टाने मिळवलेलं आहे, त्याला आपण कधीही नावं ठेवायची नाही. समजलं. दुसरी गोष्ट आहे, आता मेन मुद्द्याकडे येऊया.
या उतार्यामध्ये आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. नियम क्रमांक 1 सांगितला होता की पहिल्यांदा काय वाचायचं आपण, सेंटेन्स वाचायचा. प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्यानाने मिळत नाही. आपण याच्यावरती प्रश्न आहेत ते बघूया. उदाहरणातून मिळणारे शिक्षण कसे असते? बघा, उदाहरणातून मिळणारे शिक्षण कसे असते म्हणजे ते आपण रीडिंग केलं त्यानंतर वाचन केलं ह्याच्यापेक्षा आपल्याला एक्झाम्पल झालेलं आहे त्याच्यामधूनच शिक्षण महत्वाचं असतं. आपण एक्सपिरियन्स्ड लर्निंग म्हणतो. एक्सपिरियंस आपल्याला जे अनुभव येतात, आप जो अनुभव एक्सपिरियंस लेते हो उसी से ही क्या है कि आपका डेव्हलपमेंट होता है. आपण आपल्या शेजारच्या मित्राला बघतो, आपके फ्रेंड के देखते हो आणि त्याच्या सवयी चांगल्या बघतो, आपल्या शेजारी जे लोक आहेत त्यांच्या चांगल्या सवयी बघतो आणि त्याच्यामधूनच आपला विकास होत असतो. उदाहरणातून मिळणारे शिक्षण कसे असते? दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे कशाची संस्कृती आहे? तिसरा प्रश्न आहे पानात गुंतवळा किंवा काही सापडले तरी काय करावे? ओके, पानामध्ये काही सापडलं तर आपण काय करावे? पान कसे करावे? पान म्हणजे जेवणाचं जे पान आहे ते कसं करावे? कृती कशी बोलते? ओके, म्हणजे सिंपल प्रश्न कसं वापरले, कसे प्रश्न आणि त्याच्यानंतर काय की प्रश्नचिन्ह सुद्धा दिलेलं आहे, लक्षात ठेवा. कसे, कोण, कठे, केव्हा, काय या प्रकारचे प्रश्न वापरायचे आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचा आहे. बघा, आपल्याकडे कशाची संस्कृती आहे याच्यामध्ये प्रश्नवाचक शब्द कोणता आहे? कशाची. पानात गुंतवळा किंवा काही सापडले तर काय करावे? प्रश्नवाचक शब्द काय. पान कसे करावे? कसे. ओके, प्रश्नचिन्ह. कृती कशी बोलते? कृती कशी बोलते? कशी, कशा प्रकारे बोलते आणि प्रश्नचिन्ह. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण 5 प्रश्न बनवायचे आहेत, परंतु 5 पेक्षा जास्त प्रश्न तुम्ही बनवले तर सुद्धा काही हरकत नाही. पुढे आपण जाऊया. उतारा नमुना गद्य आकलन 3. आपण पहिल्यांदा बघितलं की गद्य आकलन कन्सेप्ट काय आहे. परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी येतो. त्यानंतर गद्य आकलन मध्ये उतारा 1 बघितला, उतारा 2 बघितला, उतारा 3 आपण बघतोय. ओके, उतारा दोनच उतारे आपण बघूया. 2 उतार्यामध्ये मला वाटते की काही शंका तुम्हाला नसेल. हवा असेल तर आपण थोडंफार एकदा काय प्रकार असतो, ओके, जे लेट आले असतील त्यांना सुद्धा हे समजून जाईल की परीक्षेमध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी गद्य आकलन हा प्रश्न येतो. खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. रीड द पॅसेज अँड प्रिपेअर द क्वेश्चन्स ऑन द पॅसेज. ओके, बेस्ड ऑन द पॅसेज. मग पहिल्यांदा आपण काय करायचं, उतारा वाचायचा आहे आणि मी परत एकदा रिवाइज करतो हे काय करायचं आहे. उतारा काळजीपूर्वक वाचायचा. रीड द पॅसेज केअरफुली. त्यानंतर विचार समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये जे विचार आहेत, परत एकदा मी सांगतोय, त्याच्यामध्ये जे विचार आहेत ते समजून घ्यायचे आणि फक्त प्रश्न लिहायचे. परीक्षेमध्ये काय करायचं आहे, इन एक्झामिनेशन यू हॅव टू राईट ओनली 5 क्वेश्चन्स. यू कॅन राईट मोर देन 5 क्वेश्चन्स. 7-8 लिहू शकता. सपोज एखादा प्रश्न चुकीचा असेल तर दुसरा प्रश्न त्यातला बरोबर असेल म्हणून तुम्हाला मार्क मिळेल. म्हणून तुम्ही काय करू शकता, 5 पेक्षा जास्त प्रश्न लिहू शकता. प्रश्न लिहिण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ऑन एन ऍव्हरेज 2.8 म्हणजे 2 मिनिटं. प्रत्येक क्वेश्चन एका मार्कासाठी 2 मिनिटं लागतात. 2 मिनिटात तुम्ही 4-5 क्वेश्चन लिहू शकता. समजलं? पुढे आहे संकल्पना समजून घेणे. कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. कोण, कोठे, केव्हा, का, कशा प्रकारे. ओके, असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत.
म्हणजे ह्या शब्दांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचे आहेत. 5 मार्कासाठी हा परीक्षेत येतो. विभाग 5 मध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात, त्याच्यापैकी एक प्रश्न 5 मार्कासाठी हा गद्य आकलनाचा असतो. उतारा तुम्हाला 80 ते 100 शब्दांचा उतारा तुम्हाला परीक्षेत दिलेला असेल. समजलं? या प्रकारे आपण काय केलं की सगळ्या कन्सेप्ट समजून घेतल्या. प्रश्न तयार करायला काय लागणार आहे, तुम्हाला हा फोटो पाहिजे असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता. आणि ऍज अ होमवर्क तुम्ही हे जे 7 मुद्दे आहेत, 7 मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये, ग्रामरच्या वहीमध्ये लिहू शकता. कारण की लिखाणाने आपली बुद्धिमत्ता चांगली होते, किंवा लिखाणात जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय होतो की चांगला होतो. You can take the photo of this or the screenshot of this 7 points and you have to write in the notebook or in a grammar notebook. तुम्ही जे बनवलेले आहे, एसे बुक आहे, एसे ग्रामर एकात असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता. आपण उतारा बघितला, पु ल देशपांडे यांच्यावरती प्रवास वर्णन आहे. ओके, त्याच्यावरती आपण क्वेश्चन तयार केली, 5 क्वेश्चन तयार केली. पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण? अनेक महत्वाचं आहे की तुम्ही क्वेश्चन लिहिल्यानंतर ओके त्याचे आन्सर लिहायचे नाहीत. इम्पॉर्टंट थिंग, क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्ही आन्सर लिहायचं नाही. त्यानंतर आपण जेवणाबद्दल अत्यंत सुंदर असा उतारा की आपल्याला अन्नाला कसं महत्व दिलं पाहिजे, आपल्याला जेवणाच्या पद्धती काय आहेत, आणि जेवण आपण कसं करतो, आणि आपल्याला काय संस्कृती आहे. ओके, जेवणाला आपण नावे ठेवू नये किंवा टीका करू नये. ह्या सर्व इतका सुंदर असा उतारा. आणि हे जे उतारे असतात त्याच्यामधून आपल्याला मोठे असे संदेश आणि आपल्यामध्ये जीवनामध्ये बदल करणारे संदेश दिलेले असतात. ओके, त्याच्यावरती प्रश्न आपण बघितले. उदाहरणातून मिळणारे शिक्षण कसे असते, आपल्याकडे कशाची संस्कृती आहे, ओके, पान कसे करावे, कृती कशी बोलते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. काल आपण एक कविता बघितली होती. पुन्हा एकदा या कवितेमध्ये आपण कवितेची समरी बघितली, कवितेमध्ये काय शब्द आहेत, कठीण शब्द आहेत ते बघितलं. नवनिर्मितीसाठी जो ध्यास आहे, ओके, थोडंफार आपण रिवाइज करून त्याचं क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. नवनिर्मितीचा ध्यास, मनाची अवस्था, नवीन काहीतरी करण्याची जिद्द, समाजामध्ये बदल करण्याची जिद्द आहे. ओके, पुन्हा एकदा ही कविता आहे पेज नंबर 43 वरती. त्या पेज नंबर 43 वरती तुम्ही ते बघू शकता. अनेक उदाहरणं लेखिकेने प्रतिमा इंगोले यांनी काय केलेत की अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये वीज, त्यानंतर पाऊस आणि वारा, समजले, 3 उतारे आहेत. आणि 3 उतार्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत ज्या निसर्गाशी संबंधित आहेत. वीज निसर्ग आणि वारा हा सुद्धा निसर्गाशी संबंधित आहे. जशी वीज येते त्याप्रमाणे आपले स्नायू बळकट झाले पाहिजेत. ओके, आपलं रक्त आहे की तशा प्रकारे स्ट्रॉंग झालं पाहिजे. त्यानंतर दुसरं आपण बघितलं होतं की पावसाच्या सरीप्रमाणे मातीत माती होऊन सगळे जातीभेद नष्ट व्हावेत. आणि तिसरा पॅराग्राफ बघितला होता की वारा घुमावा आणि जे नवीन युवक आहेत, तरुण आहेत, त्यांनी आपली भूक तहान विसरावी आणि नवनिर्मिती करावी. नवनिर्मिती म्हणजे नवीन काहीतरी करून दाखवावं, समाजामध्ये नवीन काहीतरी बदल करून दाखवावेत, असे विद्यार्थी, असे तरुण तयार झाले पाहिजे. ओके, पुढे आपण बघूया. आता याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर आपल्याला बघायचे होते. तुम्ही क्वेश्चन आन्सर परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या नोटबुक मध्ये सुद्धा लिहू शकता.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते ते लिहा. पावसाच्या सरी कोसळाव्यात. कारण याचं असं आहे की पावसाच्या सरी कोसळाव्यात आणि मातीत मिसळून जी माती आहे ती एक व्हावी आणि जे बाकीचे मातीत मिसळून जे भेदाभेद आहेत ते संपुष्टात यावेत. भुलावी तहान विसरून विसरावी भूक. कारण नवनवीन नवीन गोष्टी करण्याची इच्छा व्हावी. आणि हे जे बॉक्स आहे त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे. आणि क्वेश्चन आन्सर इझी आहे, तुम्ही करू शकता. आणि हा अपठित गद्य आकलन. अपठित गद्य आकलन असं आहे की अपठित म्हणजे तुम्हाला दिलेला नसलेला, म्हणजे अपठित म्हणजे न शिकवला, अनसीन म्हणतो आपण. हा अनसीन पॅसेज येतो आणि अशा प्रकारे आपल्याला कृती दिले जातात. झेंड्यांचा पांढरा रंग कोणाचा गुणदर्शक आहे. ओके, झेंड्याचा केशरी रंग गुणाचा दर्शक आहे. झेंड्याचा हिरवा रंग गुणाचा दर्शक आहे. ओके, हे जे आहे नम्रता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही लिहायचे आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे, झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा. स्वभाषेत म्हणजे युअर ओन लँग्वेज. समजलं. अशा प्रकारे आज आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. एक बघितलं गद्य आकलन 5 मार्कासाठी. ओके, आणि आपण पाहिलं की जो लेसन कविता होती आपली कविता, त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर कसे लिहायचे. आणि तुम्हाला होमवर्क असा आहे, पुन्हा एकदा लेसन नंबर 12 पुन्हा एकदा याचे क्वेश्चन आन्सर लिहा. आणि दुसरा आहे की गद्य आकलन पेज नंबर 65 वरती गद्य आकलन आहे. ओके, पेज नंबर 65 वरती गद्य आकलन नमुना आहे. तो नमुना काय करायचा आहे, पॅसेज पूर्ण लिहायचा. पॅसेज पूर्ण लिहून त्याच्या खाली 5 प्रश्न आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, दाखवतो, तेच तुम्ही लिहा. बघा, हा पॅसेज लिहायचा आहे. यू कॅन टेक. आणि हा पॅसेज तुमच्या पुस्तकामध्ये आहे, पेज नंबर 65. ओके, हा पॅसेज लिहा. खालील उतारा वाचा. इथून आपण लास्ट पर्यंत पकड घेते, इथपर्यंत लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर गद्य आकलन ह्याचे जे प्रश्न आहेत ते 5 प्रश्न पुस्तकामध्ये आहेत, लिहिलेले आहेत. ती प्रश्न तुमच्या ओके सेपरेट करा. 9th आणि 10th साठी हे दोन्ही म्हणजे आपल्याला ग्रामर जे आहे ते कंटिन्यू वापरता येईल. या प्रकारे आपलं काय करा की अभ्यास आपण करू शकतो. तर आपल्याला होमवर्क समजला, कवितेचे क्वेश्चन आन्सर लिहिणे आणि गद्य आकलन वरती जो पॅसेज आहे. ओके, हा पॅसेज आणि हे 5 क्वेश्चन लिहायचे आहेत. आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकता. थँक्यू एव्हरीवन. मला आशा आहे की हे सगळं तुम्हाला समजलं आहे आणि गद्य आकलनाचा 5 मार्क तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. थँक्यू एव्हरीवन.